पुण्यातील कचरा वेचणाऱ्या महिलेला 10 लाख रुपये सापडले आणि सापडलेले 10 लाख रुपये तिने मूळ मालकाला परत सुद्धा केले। कचरा वेचक अंजू माने यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय। अंजू माने यांच्या मुलांकडून सुद्धा त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं गेलंय। लबाडी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही, कष्टाने करून खायचं असं आवाहन या निमित्तानं कचरा वेचक अंजू माने यांनी लोकांना केलेलं आहे। अनेक फसवणुकीच्या बातम्या तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील, चोरीच्या घटना ऐकल्या असतील। यासोबतच अशा लोकांच्या फसवणुकीच्या वेगवेगळ्या घटना घडामोडी तुमच्या आतापर्यंत कानावर आल्या असतील। पण अचानकपणे 10 लाख रुपये एक रकमी, एक ठोक एकत्र होते का सगळे पैसे? ते सापडले, पण त्यांनी ज्यांचे होते त्यांना परत दिले। अशा अंजुताई आपल्या सोबत आहेत। किती वर्षांपासून तुम्ही हे काम करता आणि काय रोजचं तुमचं कामाचं स्वरूप काय असतं? म्हणजे कामाचं स्वरूप म्हणजे सकाळी यायचं, काम करायचं, कचरा गोळा करायचा, गाडीला द्यायचा। आता पण लहानपणापासूनच कामाला आहे, पण स्वच्छने आम्हाला 20-25 वर्ष घेतले। आता ते म्हणजे नाही का, आता कचरा खूप साचला होता ना गाडीपाशी, मग मी सगळं टाकलं कचरा त्यामध्ये। ती गाडी तो बी कचरा टाकला होता, औषध गोळ्या असं झालं त्या। तर गोळ्याचं औषध असताना तर म्हणलं अरे बापरे, आपलेच मेडिकलवाले आहेत औषध गोळ्या, म्हणून त्या मुलाला मी बोलले आपल्या कचऱ्यामध्ये बॅग आहे बघ। मग त्या मुलांनी त्या वाचलं पुस्तक, फोन केला, परत नाही का बोलवून घेतलं, आणि मग ती बॅग मला माहितीच नव्हती। मग त्यांनी चैन उघडली, मग त्यात पैसे होते खूप सारे। हायपर झालता, मग बसवला, शांत केला, पाणी पाजलं, आणि मग म्हणलं नाही का आता हे पैसे तुमचेच आहे का म्हणून आम्ही नाही का दिले त्यांना। हो दिले, चांगलं वाटतंय आता। काय आजूबाजूचे लोक काय म्हणतात तुमच्या? आता स्वच्छची बी लोक आमचा सत्कार करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।